चोखामेळा आणि विठ्ठलाचे प्रेम. संत चोखामेळा हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते, परंतु त्या काळातील विषमतेमुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. ते मंदिराच्या पायरीपाशी बसूनच पांडुरंगाचे ध्यान करायचे. एकदा चोखामेळा जेव्हा आपल्या झोपडीत जेवायला बसले होते, तेव्हा साक्षात पांडुरंग तिथे प्रकट झाले. देवाने चोखामेळ्यांना आग्रहाने विचारले, चोखा, मला खूप भूक लागली आहे, तुझ्या ताटातला घास मला भरवशील का? चोखामेळा भारावून गेले. त्यांनी आनंदाने विठ्ठलाला घास भरवायला सुरुवात केली. ते दोघे प्रेमाने जेवत असताना चोखामेळ्यांच्या पत्नीच्या हातून चुकून घी सांडले. हे पाहून चोखामेळ्यांनी हळूच देवाला म्हटले, अरे रे देवा, कपड्यांवर घी उडाले ना तुमच्या? त्याच वेळी मंदिराचे पुजारी तिथून जात होते. त्यांना चोखामेळा एकटेच हवेत बोलताना दिसले. पुजाऱ्याला वाटले चोखामेळा वेडे झाले आहेत किंवा ढोंग करत आहेत. संतापलेल्या पुजाऱ्याने चोखामेळ्यांच्या श्रीमुखात, गालावर एक जोरात चपराक लगावली. पुजारी रागात मंदिरात परतले, पण तिथे जे पाहिले ते पाहून त्यांचे पाय लटपटू लागले. विठ्ठलाच्या मूर्तीचा गाल लाल झाला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. पुजाऱ्याला कळून चुकले की त्याने चोखामेळ्यांना मारलेलं नव्हतं, तर साक्षात पांडुरंगाला मारलं होतं. तात्पर्य: भगवंत आपल्या भक्तांच्या दुःखात आणि सुखात नेहमी सोबत असतात. जो भक्ताचा अपमान करतो तो देवाचाच अपमान असतो. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.